आज आपण सर्वजण आपले लाडके उमेदवार महाविकास आघाडीचे लाडके उमेदवार आदरणीय सत्यशील दादा शेरकर यांच्या प्रचाराच्या निमित्ताने आपण या ठिकाणी जमलेलो आहोत। वेळ थोडा आहे म्हणून मी फक्त 2-3 शब्द बोलणार आहे। आपला जो उमेदवार आहे हा उमेदवार अत्यंत सक्षम, कर्तव्यदक्ष असा हा उमेदवार आहे। आत्ताच त्यांनी सांगितलं की अगदी कमी वयामध्ये कारखान्याची धुरा सांभाळून माझ्या तालुक्यातील प्रत्येक कुटुंबामध्ये काहीतरी गोडवा आणण्याचं पुण्याचं काम त्यांनी केलेलं आहे। याच्या उपर पुढचे जे उमेदवार आहेत त्यांनी तर प्रचारदादा सोडून दिलेला आहे। आज त्यांची सांगता सभा सुद्धा नाही। हो, आपण पाहतोय की ही महाविकास आघाडीचा जो झंझावात चालू आहे, मग त्याच्यामध्ये माझे सर्व निष्ठावान शिवसैनिक असतील, आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांचे सर्व कार्यकर्ते आहेत, काँग्रेस पक्षाचे सर्व कार्यकर्ते आहेत आणि माझ्या दादाचा जलवा हे पाहून पुढचे उमेदवार गरबगडीत झालेले आहेत, म्हणून त्यांची आज सांगता सभा नाही। मी फक्त आपल्याला एवढंच सांगेल, आपल्याला एवढंच विनंती करेल की सत्यशील दादा निवडून आलेले आहेत। आता फक्त आपल्याला लीड किती आहे ते पाहायचं आहे। म्हणून माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण येत्या 20 तारखेला 2 नंबरचं बटन, तुतारी वाजवणारा माणूस याच्या समोरचं बटन दाबायचंय आणि आपल्या सर्व जुन्नर तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी आपण एकच पुण्याचं काम करायचंय, माझ्या सत्यशील दादाला निवडून द्यायचंय। आणि आपण ते निवडून दिल्याच्या नंतर मला खात्री आहे की जुन्नर तालुक्याला मंत्रिपद मिळणार आहे आणि ते मंत्रिपद मिळाल्याच्या नंतर माझा जुन्नर तालुका सुजलाम सुफलाम होईल, IT पार्क येईल, माझ्या जुन्नर तालुक्यातील कार्यकर्त्याला, नवयुवकाला रोजगाराची संधी उपलब्ध होईल। म्हणून आपल्या जुन्नर तालुक्याच्या भाग्यासाठी आपण सत्यशील दादाला निवडून द्यायचंय, एवढी आपल्याला विनंती करतो ना। 2 शब्दांना विराम देतो। धन्यवाद। यानंतर आपल्या भावना व्यक्त करतायत सर्वसामान्यांचा माऊली म्हणून ज्याला ओळखलं जातं,